अकोले तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पांझरे व उडादावणे परिसरात भीषण भूस्खलन होऊन कुटुंबावर संकट कोसळलंय। दरड कोसळल्याने घरे ढिगाऱ्याखाली दाबली गेली असून 11 शेळ्यांचा मृत्यू झालाय। या दुर्घटनेमुळे 6 कुटुंबे विस्थापित झाले असून परिसरातील सुमारे 25 शेतकऱ्यांच्या शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। पांझरे येथील गडदुआई परिसरात हरी शांताराम उघडे, सुभाष महादू उघडे, रामचंद्र महादू उघडे, एकनाथ सुभाष उघडे यांच्यासह एकूण 6 कुटुंबे वास्तव्यास भंडारदरा धरणामुळे त्यांची मूळ शेती पाण्याखाली गेल्यानंतर शासनाने त्यांना वर्ग 2 ची जमीन उपलब्ध करून दिली होती। त्या ठिकाणी त्यांनी घरकुले बांधून संसार उभा केला होता। या 6 कुटुंबांमध्ये एकूण 21 सदस्य राहतात। मात्र अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठी दरड कोसळून हरी शांताराम उघडे यांचे घर पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गाडले गेले। सुदैवाने ही घटना सकाळी घडल्याने सर्व सदस्य वेळेत बाहेर पडू शकले आणि मोठी जीवितहानी टळली आहे। मात्र ढिगाऱ्याखाली अडकून 11 शेळ्यांचा मृत्यू झालाय। ही घटना रात्री घडली असती तर मालीन दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली असती अशी हळहळ ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। प्रभावित कुटुंबांनी शासनाकडे तातडीने सुरक्षित जागा उपलब्ध करून गावठाणात कायमस्वरूपी घरे बांधून देण्याची मागणी केली आहे। तसेच जनावरे उघड्यावर असल्याने तातडीने पत्राचे शेड, ताडपत्री, निवारा व जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी सुभाष महादू उघडे यांनी केली आहे। या घटनेची माहिती अपघातग्रस्त शेतकऱ्यांनी दिल्यानंतर तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे। आधार देत आमदार वैभवभाऊ पिचड साहेब मार्गदर्शनाखाली समाजसेवक अनंत महादू घाणे, तुकाराम खाडे व सुनील पवार यांनी तातडीने प्रशासनाला दूरध्वनीद्वारे मदत कार्य सुरू करण्याची मागणी केली आहे। अतिवृष्टीमुळे परिसरातील सुमारे 25 शेतकऱ्यांच्या शेतीत दरडी, दगड, माती व झाडे वाहून गेल्याने लागवडीखालील क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले। अनेक शेतजमिनी भुईसपाट झाल्या असून पुढील 4 ते 5 वर्षे शेती पूर्ववत करणे कठीण असल्याची माहिती लक्ष्मणभाऊ उघडे यांनी दिली आहे। समाजसेवक अनंत घाणे व तुकाराम खाडे यांनी शासनाकडे मागणी करताना सांगितले की प्रभावित शेतकऱ्यांची शेती पुन्हा लागवडी योग्य करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच पुनर्वसनाची प्रक्रिया युद्धपातळीवर राबवावी। दरम्यान उडदावणे येथेही दरड कोसळून शेतकरी चंदर उघडे यांच्या शेतीतील केटी बंधारा आणि शेती दगड मातीखाली गाडला गेलाय। संबंधित नुकसानीची पाहणी करून केटी बंधारा यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणीही समाजसेवक अनंत गहाणे यांनी शासन व प्रशासनाकडे केली आहे। गेल्या 3-4 दिवसामध्ये आमच्या पश्चिम पट्ट्यात पांझरे या ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांचे भूसंकलन होऊन मोठ्या प्रमाणात शेती नुकसान, घरांचे नुकसान, पाळीव प्राण्यांचे नुकसान झाले आहे। तेव्हा या ठिकाणी आम्ही आज प्रत्यक्ष पाहणीसाठी आलो आहे। तर इथं जवळजवळ 6 कुटुंब आहेत। हे 6 कुटुंब जवळजवळ 21 ते 22 माणसं आहेत आणि हे दुसऱ्यांच्या घरामध्ये यांना स्थलांतरित करण्यात आले। तेव्हा मान्य तहसीलदार साहेब, मान्य गटविकास अधिकारी साहेब, कृषी अधिकारी साहेब आणि वन विभागाचे गावित साहेब यांना मी अशी विनंती करतो की या कुटुंबांना तातडीने जी भरीव अशी मदत करून, आर्थिक मदत करून यांच्या निवाऱ्यासाठी पत्राशेड, यंगल, ताडपत्री आणि रेशनिंग यांना 3-4 महिने पुरेल एवढे रेशनिंग यांना देण्यात यावे आणि आमच्या पूर्ण आदिवासी भागात इतरही शेतीचे जे काही नुकसान झाले आहे, म्हणजे इथं पांझरे असेल, बारी असेल, वारंगुशी असेल, रतनवाडी असेल, साम्रद असेल, गाडगर असेल किंवा इतरही तालुक्यातली मुळा विभाग असेल, आढळा विभाग असेल, या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचे जे शेतीचे नुकसान झाले असेल, घरांचे नुकसान झाले असेल, जनावरांचे झाले असेल, यांना तातडीने मी सुभाष महादू उघडे, माझी शासनाकडे एवढीच विनंती राहील की आम्हाला राहण्यासाठी आम्ही दुसऱ्याच्या पडवीमध्ये किंवा घरामध्ये राहतो, पण आमचे जनावरांसाठी सुविधा नसल्यामुळं आम्ही ते बाहेरच बांधतो आहे। तेव्हा आम्हाला शासनाने पत्रा शेड तात्काळ मिळतील याची काळजी घ्यावी, म्हणजे आमची ती पण अडचण दूर होईल। माननीय प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, वनजो RFO गावित साहेब यांना सर्वांना विनंती आहे का यांचे आज पशुपालन सर्व उघड्यावर आहे। यांच्यासाठी प्रशासनाच्या स्तरावरून आपण शासनाकडून
यांना आर्थिक मदत देत असताना यांना तातडीने पत्रा खरेदी करून म्हणजे ज्या ठिकाणी सध्या ते राहत आहेत त्या जागेचं नाव काय आणि त्या दऱ्याचं नाव काय? गडद्वाईचा दरा म्हणतात त्याला. आणि जागा ही मालकी नसून वर्ग 2 मध्ये आहे. आणि आम्हाला इथं खाली जागा राहण्यासाठी कुठंच नाही. म्हणजे तुमची मागणी काही आता शासनाने आणि प्रशासनाने काय तुमची सोय केली पाहिजे 6 कुटुंबाची आणि 6ही कुटुंब तिथं राहण्याजोग जी जागा नाही आहे असं तुमचं म्हणणं आहे का? पुढं जर आम्ही राहिलो तरी आमची मागणी होईल असं तुमचं म्हणणं आहे. हो. तर ती घटना होऊ नये म्हणून तुमची काय मागणी आहे शासनाकडं? आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला जागा उपलब्ध करून आणि आमचं स्थलांतर करून आम्हाला घरं बांधून द्यावे आणि मदत द्यावी. किंवा जागा जर निर्माण होत नसेल तर आम्हाला थोडेफार पैसे देऊन कुठेतरी खरेदी करून त्या जागेत आम्ही घरे बांधू शकतो, अशी शासनानं आम्हाला मदत करावी. तुमच्या ज्या अपेक्षा आहेत का शासनाने आपल्याला कुठंतरी जागा देऊन घरं बांधून आम्ही स्थलांतरित करून तिथं जागा उपलब्ध करून घरं बांधून द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे? होय. तर तुम्ही जे कुटुंब आता खाली आलेले आहेत तर त्यांचं तुम्हाला शासनाच्या वतीने प्रशासनाने तुमच्यापर्यंत काय अन्नधान्य पुरवलं आणि किती प्रमाणात पुरवलं? आजपर्यंत आम्हाला म्हणजे पैशापोटी काही मिळालेलं नाही, पण राशनमधून आम्हाला 50 किलो तांदूळ आणि 50 किलो गहू दिलेले आहे. हे 50 किलो गव्हामध्ये 6 कुटुंबांचं निधार होऊ शकतो का? मग आज या ठिकाणी पांढरे येथील शेतकरी लक्ष्मणभाऊ उघडे यांच्या शेताची जी नुकसान झाली एकूण 5 एकरच्या आसपास स्वतःची नुकसान झाली का? गेल्या 3 वर्षात मागील जे उत्पन्न झालं तर पुढं 3 वर्षामध्ये काहीच उत्पन्न होणार नाही अशी स्थितीने त्यांचं पूर्ण शेती खरवडून गेलेली आहे. तर ह्या ठिकाणी मी महसूल प्रशासन तहसीलदार साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या कार्यक्षेत्रातील जेवढे बाधित शेतकरी आहेत त्यांच्याशी सर्व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जे प्रयत्न तुमचे स्थानिक स्तरावरून करत आहेत त्याहीपेक्षा यांची पुढील 5 वर्ष शेती हे पिकणार नाही काही, तर यांच्यासाठी भरीव तरतूद व्हावी अशी मी मागणी करतो. याचबरोबर आपले शेतकरी गांगडे साहेब यांची व्यथा ते स्वतः मानतील, उघडे साहेब यांची व्यथा ते स्वतः मानतील. तरी उघडे साहेब नेमकं आपल्या शेतामध्ये काय घडलं आणि कोणत्या दिवशी घडलं? शुक्रवारी सकाळी पहाटे 5 वाजताच्या सुमारास कळसुवायच्या डोंगरावरून दरड कोसळली. ती थेट अख्खे झाडं म्हणजे जंगलात झाडं होते ना तेवढे झाडं शेतात येऊन अडकले आणि सगळे बांध वगैरे फुटून दगडं वगैरे सगळे शेतात आले. जवळजवळ आमचे 5 कुटुंब त्यावर चालत होते. 5 चौघ भावांचे. भावांचे नाव काय? लक्ष्मण भाऊ उघडे, नंतर सोमा भाऊ उघडे आणि ढवळा भाऊ उघडे आणि मंजुळाबाई विधा उघडे. ते 5 एकर शेतात म्हणजे टोटल म्हणजे म्हणजे एकूण चार भावांचे एकूण क्षेत्र किती? 5 एकर. 5 एकर. ते आतोनात नुकसान झालं. आता म्हणजे लावून पूर्ण काहीच उरलेलं नाही त्याच्यात. म्हणजे 3 वर्ष पुढील 2-3 वर्षात ते करताच येणार नाही असं झालं. उकरणं खूप. मग तुमची शासनाकडे मागणी काय आहे सध्या? शासनाकडे मागणी आम्हाला भरीव मदत करावी तातडीने. आणि पुढील ते जर झालं काही रोजगार हमीतून किंवा कुठून ते उकरायसाठी ते पण किंवा सपाटीकरणातून पुढं असं ते पण. म्हणजे उघडे जे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे का आम्हाला भरपूर तरतूद करून जे रोजगार हमीतून किंवा इतर सपाटीकरणच्या कृषी विभागाकडून किंवा वन्यजीव विभागाकडून ती पूर्ण शेती डेव्हलप करून मिळावी तरच त्यांचा पुढील कार्यकाल चालेल. नाही तर मग 5 वर्षे ते पूर्ण शेती करूच शकत नाही. तर आणि ते शेती त्यांची रोजंदारी नसल्यामुळं त्यांच्याकडं ते किंवा त्यांच्याकडं आर्थिक सुलभता नसल्याने ती शेती डेव्हलप करू शकत नसल्याने शासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने त्यांची शेती शासनाच्या निधीतून पूर्ण डेव्हलप करून द्यावी अशी मागणी समाजसेवक अनंत माधव घाणे, माझ्याबरोबर माझे सहकारी प्रमुख हाडे, सुनील पवार आम्ही सर्वच ही मागणी करतो तर लवकरात लवकर यांना तातडीने शेती सुधारणा करून देण्यात यावी. शेतीचे आर्थिक झालेले नुकसान त्यांच्या पदरी देण्यात यावी अशी मी
मागणी करतो. थांबतो. जय आदिवासी. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.